नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा, कारण शेअर मार्केटमधलं खरं रहस्य हा आज आपला विषय आणि आपल्याला हे खरं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर त्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात आणि त्याकरता प्रेक्षको तुम्हाला काही फार विशेष करायचं नाही. आमच्या स्क्रीनवरती जे नंबर दिले त्याच्यावरती फक्त एक मिस कॉल द्यायचा तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने SMS येईल. मग त्यापैकी कुठलीही कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. त्या कार्यशाळांकरता रजिस्ट्रेशनची गरज नाही आणि या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत आहेत. शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेतात, त्यामुळे तुम्ही नक्कीच या कार्यशाळांचा लाभ घ्या. अनेक नवनवीन गोष्टी तुम्हाला यातनं शिकायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला या कार्यशाळा डेफिनेटली आवडतील. तर प्रेक्षको, आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. आजचा विषय तो म्हणजे शेअर मार्केटमधलं खरं रहस्य. आपण ते जाणून घेऊया. थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण शेअर मार्केटमधलं खरं रहस्य म्हणतोय, तर शेअर मार्केटमधलं खरं रहस्य मला वाटतं तुमच्यापेक्षा जास्त कोणाला चांगल्या प्रकारे माहिती नसेल, कारण इतके वर्ष तुम्ही त्याच्यात काम करताय. तुमचा त्याच्यामधला अनुभव आहे, अभ्यास आहे आणि नुसतं ते न करता इतर लोकांना पण तुम्ही त्याच्याद्वारे तयार केलेलं आहे, फायनान्शियली मजबूत केलेलं आहे. त्यामुळे खरं रहस्य काय आहे ते तुमच्याकडनं समजून घ्यायला मला आणि प्रेक्षकांना नक्की आवडेल. काय सांगा? येस, खरं रहस्य सांगण्याआधी नेमकं शेअर मार्केट म्हणजे नेमकं आपण समजून घ्या. शेअर मार्केट ट्रेडिंग आणि गुंतवणूक म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घ्या आपल्या नवीन प्रेक्षकांसाठी. पहिलं शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढ, रोजची जी मुवमेंट होते त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवणं, त्याला बोलला होता शेअर मार्केट ट्रेडिंग. ओके, ज्याच्यामध्ये आपण कंपन्यांचे इमोशन्स खरेदी करतो. म्हणजे कंपन्यांचे शेअर्स आहेत ते इमोशनली फ्लक्च्युएट असतात. मे बी न्यूजमुळे असेल किंवा बाकी काही रिझन्स, त्यामुळे ते शेअर्स फ्लक्च्युएट असतात. त्या फ्लक्च्युएशनचा, त्या इमोशनचा फायदा असून आपण रोजच्या रोज आपले पैसे बनवण्याचा प्रयत्न हा करतो, ज्याला बोलला होता शेअर मार्केट ट्रेडिंग. आणि जेव्हा तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करता ह्याचं तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायामध्ये पैसे लावता. भले ती कंपनी किती मोठी असू दे, पण जेवढ्याच तुम्ही पैसे लावलेले आहेत तेवढ्याच तुम्हाला बिझनेस शेअरिंगचा आणि प्रॉफिट शेअरिंगचा राईट हा मिळतो. ट्रेडिंग म्हणजे आम्ही काय करतो, रोजच्या रोज आम्ही खरेदी विक्री करून रोजच्या रोज आम्ही पैसे बनवतो. गुंतवणूक जेव्हा करता तेव्हा आम्ही लोकांना बोलतो की तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे एका वर्षाखालील तुम्हाला ठेवायची गरज नाही. त्यामुळे ठेवलं तर तुम्हाला चांगला फायदा मिळतो. त्याच्याकडे मग आमच्याकडे टेक्निक्स आहेत. पण तुम्ही जर एका वर्षावर म्हणजे कमी कमी 3-4 वर्ष तुम्ही जर गुंतवणूक करून ठेवलं, तुम्हाला भरपूर चांगले त्याच्यावर रिटर्न्स हे कमवता येतात. आणि ह्याला बोलतात शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट्स. सो लक्षात घ्या प्रेक्षकांनो, आता आपल्याला समजून घ्यायचं नेमकं रहस्य काय, नेमकं मार्केट चालतं कसं. सामान्य प्रेक्षकांना मॅडम माहिती नसतं नेमकं या मार्केटमध्ये कोण कोण गुंतवणूक करतं किंवा मार्केटला वरखाली कोण फिरवतं. हे थोडक्यात आपण प्रेक्षकांना थोडं आपल्या ज्या लोकांना माहिती नाही त्यांना नक्कीच आपण सांगूया. अशा प्रेक्षकांनो, एक काळ होता मॅडम असा की सामान्य लोकांना ट्रेडिंग करून पैसे कमवणं हे फार डिफिकल्ट होतं. का? कारण मार्केटमध्ये काही अशी लोक आहेत जे मार्केटला फिरवत असतात, ज्याला जे मॅन्युप्युलेट करत असतात, ज्याला मार्केटचे ऑपरेटर्स असं बोलतात. ओके, आणि आज भरपूर लोक टीव्ही चॅनल्स न्यूज बघतात. न्यूजच्या थ्रू म्हणजे जे बिझनेस चॅनल्स आहेत त्या बिझनेस चॅनल्स थ्रू ती लोक न्यूज बघून पैसे कमवायचा प्रयत्न करतात. पण ती न्यूज यायच्या आधीच ते शेअर्समध्ये प्रॉफिट करून मोकळे झालेले असतात आणि लोकांना तर न्यूज ती नंतर पोहोचते. म्हणजे हे जे आतली जी लोक आहेत हे मार्केटला असं मॅनेज करतात की सामान्य लोकांना पैसे कमवणं त्यामध्ये भरपूर डिफिकल्ट जात होतं, एक काळ होता. पण लक्षात प्रेक्षकांनो, आज हे जे ऑपरेटर आहेत, जे मॅन्युप्युलेटर आहेत, ओके, ही लोक करतात, ही लोक मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय क्रिएट करतात. डिमांड ज्यावेळी मार्केटमध्ये ही लोक डिमांड क्रिएट करतात एखादा शेअरचा, तर शेअरचा भाव वाढतो. समजा आणि जर सप्लाय क्रिएट केला मार्केटमध्ये तर शेअरचा भाव हा कमी होत जातो. आता ज्यावेळी मला सांगायला आवडेल, आता ज्यावेळी मी शेअर बाजारामध्ये आलो त्यावेळी मला कळलं की हे मार्केटमध्ये आपल्याला पैसे कमवायचे असतील तर नुसतं टेक्निक्स बनवून किंवा नुसतं नॉलेज घेऊन फायदा नाही आहे. तर हे या ऑपरेटरनं जर आपण ट्रॅक करू नाही शकलो तर आपण तशावर पैसे कमवू शकत नाही. म्हणून ज्यावेळी मी माझा रिसर्च चालू केला, आजपासून 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळी मी माझा रिसर्च चालू केला कॉलेजमध्ये असताना, त्यावेळी मी पहिलं हे शोधून काढलं की बाबा या नेमकं ऑपरेटर्सना कसं ट्रॅक करायचं. आणि भरपूर रिसर्च केल्यानंतर आज मला सांगायला आवडेल की आज आम्ही भरपूर चांगले त्या ऑपरेटर्सना ट्रॅक करतो. आज मॅडम मार्केटमध्ये भरपूर स्कॅम झाले, हर्षद मेहता स्कॅम, त्याच्यानंतर मग केतन पारे स्कॅम. ह्या लोकांनी स्कॅम वगैरे करून किंवा जे सेबीचे नियम कायदे आहेत हे तोडून त्यांनी चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये पैसे कमवले. पण मला सांगायला आवडेल आज मी असे टेक्निक्स बनवले आहेत. आज आपल्या एका मराठी माणसाने मला सांगायला आवडेल की बाकी जे आहेत यांच्यापेक्षा आपण भरपूर चांगले टेक्निक्स बनवले ज्याच्यामध्ये तुम्हाला असं चुकीच्या रस्त्याने आपल्याला काही जायची गरज नाहीये. तुम्ही लिगली प्रॉपरली ऑपरेटर्सना तुम्ही टेक्निकली बसून तुम्ही ट्रॅक करू शकता.
आणि ह्या ऑपरेटर्स जशी ही लोक एंट्री घेतील तसं तुम्ही पण त्याच्यात एंटर करू शकता. जसं ही लोक शेअर्सला वाढवायला लागतील तसं तुम्ही त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. आणि असे आम्ही काही टेक्निक्स बनवले आहेत ज्यामध्ये तुम्ही एकदा त्याचे शेअर्स बाय केले तुम्हाला नुसते रिटर्न्स मिळतात, भरपूर चांगले रिटर्न्स मिळतात आणि तो शेअर भरपूर चांगला पडतो. का? कारण मार्केटमध्ये असे कोणी लोक नाही आहेत जे एक्झॅक्टली ऑपरेटर्सना टेक्निकली ट्रॅक करू शकतील जे आम्ही करतो. आज लक्ष प्रेक्षकांना आज असे अनेक एक्झाम्पल आहेत. जसं आम्ही भरपूर आम्ही शेअर्समध्ये ट्रेडिंग करतो. एकेका वेळी आम्हाला 5-5, 6-6, 7-8% शेअर्स रिटर्न्स देतात. हे सामान्य माणूस फिरू शकत नाही, हे ऑपरेटरचंच काम आहे आणि त्यांना आम्ही परफेक्टली ट्रॅक करत असल्यामुळे आज सामान्य माणसांना पण ते फार सोपं होतं. म्हणजे मी अशा काही टेक्निक्स बनवलेल्या आहेत की सामान्य माणूस इझिली त्याच्यामध्ये पैसे हे कमवू शकतो आणि इझिली त्या ऑपरेटर्सना लिगली ट्रॅक करू शकतो. आणि आपण असल्या कुठल्याही जर मार्केटमध्ये काही मॅनिप्युलेशन असेल काही असेल त्याच्यामध्ये आपण फसत नाही आणि स्मूथली मार्केटमध्ये काम हे चालतं. तर हे सगळं समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आता हे मी थोडक्यात सांगितलं. ज्यावेळी तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळा येतात त्यावेळेस तुम्हाला आम्ही पूर्ण एक्सप्लेनेशन देतो नेमकं ह्याच्यात कसे कमवायचे. आज भरपूर जास्ती पोटेन्शियल आहे मॅडम मार्केटमध्ये. आज आपल्या लोकांना एक काळ होता जेव्हा मार्केटचं पोटेन्शियल माहीत नव्हतं. आज ज्यावेळी दिसतंय आपल्याला की मार्केटमध्ये लोक भरपूर पैसे कमवतात तर भरपूर लोक आज पुढे आलेली आहेत. लक्ष प्रेक्षकांना आज तुम्हाला वाटत असेल की यार मार्केटचा काय फायदा. तर जर शेअर बाजार नसेल तर अर्थव्यवस्था टिकू शकत नाही. आज शेअर बाजार आहे म्हणून अर्थव्यवस्था आहे, शेअर बाजार आहे म्हणून नोकऱ्या आहे, शेअर बाजार म्हणून कंपन्या आहेत आणि शेअर बाजार आहे म्हणून पूर्ण इकॉनॉमी ही चांगली चाललेली आहे. तो विदाऊट इकॉनॉमी गव्हर्नमेंट आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ह्याचं ज्ञान असणं हे प्रत्येकाला भरपूर इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून तुम्ही स्वतःची पण प्रगती कराल आणि इव्हन तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान असेल तर तुम्ही चुकीच्या तुम्ही गुंतवणूक पण करणार नाही. तर हे ज्ञान असणं फार इम्पॉर्टंट असं मला वाटतं. नक्की. पण जसं आता आपण म्हणालो तसं की आपला जो प्रेक्षक वर्ग बघतो तो सामान्य माणूस आहे. त्यांना एक्झॅक्टली शेअर मार्केटमध्ये काय चालतं, कशा प्रकारे चालतं या गोष्टी आपण थोडक्यात समजावून सांगितल्या, परंतु त्यांना त्याचं नॉलेज नसतं. पण आता सध्याचा जर का विचार केला तर ही जी नवीन लोक किंवा आता यंग पिढी आहे ज्यांना शेअर मार्केटबद्दल अट्रॅक्शन आहे ते येऊ पाहतात त्यांच्याकरता सध्या वातावरण चांगलं आहे, ते शेअर मार्केटमध्ये येऊन काही चांगलं करू शकतात. येस, नक्कीच. लक्षात प्रेक्षकांना आज जसं मी म्हणलं आम्ही तर अशा टेक्निक्स बनवल्या आहेत की नक्कीच कोणीही व्यक्ती हो ते स्मूथली त्यांना पैसे कमवू शकतात. आणि लक्षात घ्या जी मार्केटमध्ये हुशार लोक बसलेली आहेत त्याच्यावर पण आपण हुशार बनवून त्यांना आपण कम्पीट करायचं असतं आणि ते आम्ही एकदम सोप्या रीतीने बनवलेलं आहे. आणि आज अभिमान आहे की आज त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्यातनं चांगला फायदा होतोय. नक्कीच तुम्हाला देखील होईल. आणि प्रेक्षकांना इव्हन लक्षात घ्या आज जे काही आधी काही स्कॅम्स वगैरे जे काही झाले आज तुम्ही शेअर बाजार नाही हो प्रत्येक गोष्ट तुम्ही काही बघा कुठल्याही फील्ड असो, तुमचा मेडिकल फील्ड असो किंवा इंजिनिअरिंग फील्ड असो, कुठल्याही फील्डमध्ये हे काही ना काही चुकीची कामं करणारे लोक असतात. ह्याचा अर्थ असा नाही की ती फील्ड चुकीची आहे, ती गोष्ट चुकीची आहे. त्या चुकीच्या लोकांवरती जर आपण कंट्रोल ठेवला तर नक्कीच त्या फील्डला आपण त्या गोष्टीला आपण चांगलं करू शकतो. आणि असं सेबीने चांगल्या रीतीने केलेलं आहे. आज सेबीने एवढे नियम कायदे कडक ठेवलेले आहेत की ते सामान्य माणसांना ते वातावरण भरपूर सोयीस्कर झालेलं आहे आणि असे कुठलेही स्कॅम्स पुढे जाऊन होण्याची फार कमी शक्यता आहे किंवा किंवा शक्यता नाहीच आहे. आणि जरी काय झालं तरी पण आपण एवढे चांगले टेक्निक्स बनवले की त्यामध्ये आपण नक्कीच काही चुकून फसणार नाही. आणि इव्हन असे पण सेबीने काही मेजर्स घेतलेले आहेत ज्यामध्ये एका छोट्या गुंतवणूकदाराला वाचवायला त्यांनी भरपूर काही त्याच्यामध्ये मेजर्स घेतलेले आहेत जे पूर्वीच्या काळामध्ये होते. आता ते कोणकोणते मेजर्स हे आम्ही आमच्या मोफत कार्यशाळेत सगळं शिकवतो. पण हे सगळे सेबीनी नियम बनवल्यामुळे त्यामुळे आज एक सामान्य माणसाला भरपूर चांगलं सोयीचं वातावरण झालेलं आहे. जसं मी म्हटलं आमचे टेक्निक्स असे आहेत की तुम्हाला नक्कीच कुठल्याही प्रॉब्लेममध्ये तुम्ही फसणार नाही. इझिली तुम्ही त्यातनं स्मूथली तुम्ही पैसा कमवून निघता आणि त्यामुळे हजारो पब्लिक आहे ज्या स्मूथली काम करते, कोणालाही कधी प्रॉब्लेम येत नाही. तर नक्कीच तुम्हाला पण नक्कीच त्यातनं चांगला फायदा होईल. नक्की. आणि आपण जसं आता म्हणतो की शेअर मार्केट तर ते सगळं समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून मग शेअर मार्केटचं अनालिसिस करताना नेमके त्याचे प्रकार कुठले असू शकतात आणि मग त्यातला फायदेशीर प्रकार जो आहे तो कुठला ठरतो? येस, दोन प्रकार आहेत अनालिसिसचे. एक आहे फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरा आहे टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल म्हणजे काय तर फंडामेंटल म्हणजे कंपनीचं फंडामेंटल ओव्हरऑल जे ग्रोथ आहे ते चेक करणं. म्हणजे कंपनीने किती चांगला बिझनेस केला, फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत, त्यानंतर मग कंपनीचा प्रिव्हियस रेकॉर्ड काय आहे, कंपनीकडे ॲसेट लायबिलिटीज किती आहेत, कंपनी डिव्हिडंड बोनस किती देते, अशा अनेक गोष्टी आपण त्यामध्ये बघतो. पण लक्षात प्रेक्षकांनो जसं मी बोललो की हे मार्केट हे ऑपरेटर लोक चालवतात त्यामुळे कंपनी फंडामेंटली म्हणजे ओव्हरऑल कंपनीचा बिझनेस किती चांगला असो पण जर ऑपरेटरने ठरवलेलं आहे की ह्या शेअरला खाली घेऊन जातो खालीच घेऊन जाणार, जो ऑपरेटर ठरवतो त्या वर घेऊन जातो वरच घेऊन जाणार. ओके, तर त्यामुळे ऑपरेटरला ट्रॅक करायचं असेल तर आपल्याला फंडामेंटलची वेळेला आपल्याला टेक्निकल अनालिसिस करावं लागेल. आता शब्द ऐकायला भरपूर डिफिकल्ट आहे पण ते आम्ही एकदम सोप्या भाषेत कोणी एखादी गावाखेड्यातली व्यक्ती आहे ते इझिली त्यामुळे काम करू शकतो एवढं सोप्या भाषेत आम्ही ते शिकवतो. आणि टेक्निकल अनालिसिस करून तुम्हाला फंडामेंटल वेगळं बघायची गरज नाही, एकदम सोप्या तुम्ही त्यातनं पैसे तुम्ही कमवू शकता. आणि जसं मी बोललो ह्या ऑपरेटर्सना तुम्ही इझिली ट्रॅक हे करू शकता. जसं आत्ताचं रिसेंट एक्झाम्पल सांगायला आवडेल, आम्ही 1-2 महिन्यापूर्वी आम्ही 24 कंपन्यांचा आम्ही रिसर्च केलेला. ओके,
म्हणजे भरपूर कंपनी असतात, त्यातनं आम्ही 24 कंपन्या निवडून काढलेल्या ज्याच्यामध्ये आम्हाला दिसत होतं की ऑपरेटर या शेअर्सला चांगलं वर पडवणार आहे. त्यातनं सांगायला आवडेल 22 कंपन्यांनी आम्हाला 2 महिन्यात भरपूर चांगले रिटर्न्स दिले. म्हणजे एक कंपनीने 15-15, 20-20%, 12-13% रिटर्न्स दिले. ओके, आणि त्यातनं अजून एक कंपनी होती, त्यांनी नो लॉस नो प्रॉफिट दिला आणि एकच कंपनीने फक्त लॉस दिला. म्हणजे जवळपास 94-95% आम्हाला रिझल्ट मिळाले. कारण आम्ही ऑपरेटरनं ट्रॅक करू शकलो. आज आम्ही ते बघितलं पण नाही की नेमकं त्यामध्ये न्यूज होती का किंवा फंडामेंटली कंपनी किती स्ट्रॉंग आहे वाईट आम्ही बघितलं नाही. फक्त ऑपरेटर शेअरला परवडणार आहे हे आम्हाला कळलं, आम्ही ते शेअर्स बाय केले. तर एवढ्या सोप्याने आपण त्यातनं काम करून चांगला पैसा कमवू शकतो. नक्की. आणि जसं आपण आता म्हणतोय की हे सगळं सामान्य माणसांना करता येईल या दृष्टिकोनातून आपण काही टेक्निक्सही बनवल्यात, त्याविषयी आपण आपल्या मोफत कार्यशाळेमध्ये सांगणारच आहोत. परंतु हे सामान्य माणसाला खरोखर या सगळ्या शेअर मार्केटमधून आणि या सगळ्या गोष्टीमधनं फायदेशीर गोष्टी कुठल्या कुठल्या ठरू शकतात आणि कशा प्रकारे ठरू शकतात साधारण? येस, अनेक फायदेशीर गोष्टी आहेत सामान्य माणसाला. पहिलं म्हणजे लक्षात प्रश्न, ही जी गुंतवणूक आहे शेअर मार्केट ही सर्वात कमी भांडवलातून चालू करणारी गुंतवणूक. म्हणजे ह्याच्याहून कमी आणि चांगला रिटर्न्स देणार तुम्हाला मला वाटतं कदाचित मिळणार नाही. आणि म्हणूनच मी पण या क्षेत्रामध्ये आहे की ज्यावेळी मी कॉलेज मी होतो तेव्हा मला कळलं की आज मराठी माणसाला कोणी बिझनेस करायला कोणी फंडिंग देत नाही किंवा घरातनं सपोर्ट नसतो. आज तो मलाही तो प्रॉब्लेम होता. पण ज्यावेळी मला शेअर मार्केटबद्दल कळलं की अरे कमीत कमी ह्याच्यामध्ये आपण चांगली ग्रोथ करू शकतो. मी एकदम छोट्या पैशापासून मी सुरुवात केलेली आणि त्याच पैशाला फिरून मी आज भरपूर मोठं माझं पोर्टफोलिओ बनवलेलं आहे आणि त्यातनं मला आणि माझ्या लोकांना त्यातनं भरपूर चांगला फायदा मिळतोय. तर आणि तुम्हाला एकदम कमी कमी भांडवल, म्हणजे तुम्ही फक्त तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट लागतं, इंटरनेट कनेक्शन लागतं आणि काही पैसे अकाउंटला ठेवावं लागतं ट्रेडिंग करायला. दॅट्स इट. आणि तुम्ही ट्रेडिंग कुठेही बसून कधीही बसून करू शकता. आणि म्हणजे आज माझे असे पण क्लायंट्स आहेत जे अमेरिकेमध्ये आहे, कोणी लंडनला आहे, कोणी वेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत, कोणी दुबईला आहे आणि तिकडे बसून ट्रेडिंग करतायत. पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला मुंबईच्या BSE ऑफिसच्या खाली जावं लागायचं ट्रेडिंग करायला. सो त्यामुळे भरपूर सोयीस्कर गोष्टी आल्या. त्यामुळे तुम्ही कधी जेव्हा पण वेळ मिळेल पूर्ण दिवसात तुम्ही ट्रेडिंग करून चांगला पैसा कमवू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्व्हर्ट करू शकता. नक्की. म्हणजे एकूणच जर का आपण बघितलं तर आपण हे रहस्य जाणून घेताना हे समजून घेतलं की किती चित्र पण पूर्ण बदललंय. जसं तुम्ही आधी म्हणालात की BSEच्या खाली उभं राहून ट्रेडिंग करायला लागत होतं, आज घर बसले आपण कुठेही ट्रेडिंग करू शकतो. सो ओव्हर द पिरियड जसं चित्र बदललंय तसे त्यातले प्रॉफिट्स आणि गुंतवणूक आणि या सगळ्या गोष्टी पण खूप चांगल्या आणि बदलल्या. त्या कशा प्रकारे आहेत, रहस्य आणखीन नेमकी काय, त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. सर, इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय शेअर मार्केटमधलं खरं रहस्य या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. तसं आपण सामान्य माणसांबद्दल बोलत होतो. मी जसं म्हटलं की सामान्य माणूस आज अट्रॅक्ट व्हायला लागलाय, त्यांना कळायला लागलाय की शेअर मार्केट हा फक्त सट्टा किंवा जुगार न राहता आज खरोखरच तिथे आपण चांगली गुंतवणूक करू शकतो, चांगले रिटर्न्स मिळवू शकतो. आणखीन कुठल्या कुठल्या फायदेशीर गोष्टी सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून काय सांगा? लक्षात प्रश्न, म्हणजे आम्ही स्वतः पण एक गोष्ट केलेली आहे, ते म्हणजे मी असे टेक्निक्स बनवलेले आहेत की तुम्ही 10 मिनिटांमध्ये तुम्ही जवळपास 150 कंपन्यांचं अनालिसिस करू शकता. हे मी टेक्निक्स बनवलेले आहेत. ओके, जे सामान्य माणूस किंवा जे बाकी कोण टीव्हीवरती वगैरे अनालिसिस येत असेल, जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये 2 कंपन्यांचं अनालिसिस करू शकतो. कमीत कमी 5 मिनिटं तर एका कंपनी लागतात. पण मी असे टेक्निक्स बनवलेले आहेत की तुम्ही 150 कंपनी अनालिसिस फक्त 10 मिनिटात करू शकता. आणि ती परफेक्ट असं नाही की चुकीचं अनालिसिस, ते परफेक्ट अनालिसिस तुम्ही परफेक्टली प्रॉफिट कमवू शकता, जे आम्ही गेले वर्षानुवर्ष करत आलेलो आहेत. आणि लक्षात प्रश्न, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, म्हणून आम्ही एवढ्या चांगल्या तरी काम हे करू शकतोय. पूर्ण भारतभरामध्ये तुम्हाला शॉली बोलू शकतो असं कोणी काम करू शकत नाही. हे तर एक एक्झाम्पल. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मी करतो जे कोणी अनालिस्ट असतो पूर्ण भारतामध्ये तर हे काम करू शकत नाही. आणि त्याचा मला अभिमान आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांना चांगला फायदा होतो. आज जे सामान्य माणसं, मॅडम, अनेकदा लोकांना वाटतं की दिवसभर मला काय स्क्रीन समोर बसून राहावं लागेल का किंवा मला मोबाईल घेऊन राहावं लागेल. काही गरज नाहीये. मी फुल टाइम ट्रेडर आहे. मी दिवसातनं हार्डली 10 मिनिटं मी देतो शेअर्सना शोधायला. कधी आज तुम्ही दिवसभर कधी बसून ट्रेडिंग करू शकता. तुम्ही समजा ऑफिसमध्ये आज लंच ब्रेक आहे, लंच ब्रेकमध्ये करा किंवा सुट्टी आहे तेव्हा करा. मग 10 मिनिटं मोबाईल कम्प्युटर कुठे बसून ट्रेडिंग करू शकता. कोणाला कळणार पण मी कधी ट्रेड टाकलं ते. एवढं सोप्या रीतीने काम हे आम्ही केलेलं आहे. आणि एका सामान्य व्यक्तीला लक्षात ठेवून की एका नोकरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा एका व्यावसायिकाला किंवा एका हाऊसवाईफला लक्षात ठेवून की कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त पैसा कसा कमवू ह्याच्यावरती पूर्ण रिसर्च हा बनवलेला आहे. त्यामुळे एका सामान्य व्यक्तीला परफेक्टली मॅच होणार काम हे टेक्निक्स बनवले, ज्यातनं लोकांना भरपूर चांगला हा फायदा होत असतो. आणि यातनं तुम्ही शॉर्ट स्पॅनमध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो एकदम सेफली. आज लक्षात घ्या, आज लोकांना वाटतं रिस्क आहे का याच्यामध्ये. लक्षात प्रेक्षकांनो, आज कुठलंही काम तुम्ही विदाऊट नॉलेज किंवा कमी नॉलेजनी केलं तर ते रिस्कच बनते. जेवढं तुम्ही जास्ती ज्ञान घ्याल तेवढं ती रिस्क कमी होते. आज मला ज्यावेळी आम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतो आम्हाला रिस्क काहीच नाही वाटत, कारण भरपूर प्रॉपर ज्ञान आहे. आणि तेच योग्य ज्ञान आम्ही लोकांना देतो. जेव्हा लोकांना ते प्रॉपर ज्ञान मिळतं लोकांना काही रिस्क नाही वाटत. स्टार्टिंगला एंटर करताना वाटतं हे रिस्की असेल, पण एकदा एंटर केलं की त्यांना कळतं हे एवढं सोपं आहे. आणि ते त्याला आम्ही भरपूर सोप्या रीतीने बनवलं की लोकांना ती रिस्क बिलकुल वाटत नाही. म्हणून प्रॉपर ज्ञान घेणं हेच एकदम कमी रिस्क करण्याचं काम आहे. आणि आपल्या आयुष्यात लक्षात ठेवणं, कधी प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं
हे फार इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेट रिस्क घेत नाही तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये एक चांगलं अद्वितीय यश कमवू शकत नाही. तेच आणि कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आज तुम्ही काही करता, आज तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय ती पण एक रिस्क आहे. तर कुठली रिस्क आहे ती वेळेची रिस्क आहे. तुम्ही मौल्यवान वेळा कार्यक्रमात दिलेला आहे. तर प्रत्येक ठिकाणी रिस्क ही इन्व्हॉल्ड असते, पण ती कॅल्क्युलेट रिस्क घेणं हे फार इम्पॉर्टंट, नक्कीच तुम्ही त्यातनं चांगला फायदा कमवू शकता. नक्की. आणि जसं सर म्हणाले तसं की खरोखर एक 5-10 मिनिटं देऊन तुम्ही एक ट्रेड टाकू शकता. त्याकरता नॉलेजची गरज असते, तुम्ही शिकायची गरज असते. ते आपल्या मोफत कार्यशाळेमध्ये सर शिकवतातच. आणि स्वतः आम्ही सुद्धा बघतो सर अक्षरशः खरोखर 5 मिनिटात तुम्ही ट्रेड टाकता आणि त्याच्यातनं आज एवढं प्रॉफिट तुम्ही कमवत असता. पण पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या शेअर मार्केटशी संबंधित गोष्टी झाल्या किंवा ह्या इतर गोष्टी आहेत, परंतु वैयक्तिक लेवलवरती पण अनेक लोक तुमच्याकडे येतात, बऱ्याचशा गोष्टींची मदत तुम्ही त्यांना करता. काय काय गोष्टी तुम्ही त्यांना शिकवता, काय काय त्यांना मदत करता? हे बाकी तर आहेच, पण तुम्हाला आम्ही योग्य प्रॉपर शून्यापासून आम्ही तुम्हाला ज्ञान देतो. तुम्ही सांगितलं त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला ब्रोकिंग सर्व्हिस पण देतो. आज अनेकदा असं होतं की लोक ट्रेडिंग तर शिकतात, पण आज तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं म्हटलं तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट लागतं, त्यासाठी एक ब्रोकर कंपल्सरी लागतो, राईट. तर आज लोक चुकीच्या ब्रोकरेज जातात, त्यांना चुकीचं गायडन्स दिलं जातं, काहीतरी चुकीचं ब्रोकरेज लावलं जातं. तर म्हणून मग आम्ही ब्रोकिंग सर्व्हिस पण तुम्हाला देतो, ज्याशिवाय आमचं मोठं काम हे चालतं, जेव्हा तुम्हाला ब्रोकरेजेस आणि हे सगळं फार लिमिटेड आहे. प्रॉपर ज्या काही सिस्टम टेक्निक्स लागतात तुम्हाला आमच्याकडे प्रॉपरली सगळं मिळतं, कुठे काही प्रॉब्लेम येत नाही, कारण सगळं माझ्या कंट्रोलमध्ये असतं. आणि सेकंडली इव्हन त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लिमिट्स देखील प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, आज समजा तुम्ही 10,000 रुपये लावले असतील ट्रेडिंग करायला, तर तुम्हाला आम्ही त्याच्याहून जास्त 4-5 पट जास्त तुम्हाला शेअर्स खरेदी करायची तुम्हाला परमिशन येतो. म्हणजे 10,000 तुम्ही 40-50 शेअर्स घेऊ शकता, 1,000 रुपये ठेवले तुम्ही 4-5 शेअर्स घेऊ शकता. म्हणजे जेवढे अकाउंटला पैसे ठेवले, असं मिनिमम असं काही नाही. काही लोकांना वाटतं की मिनिमम एवढे ठेवले पाहिजे, असं काही नाहीये. मिनिमम यू कॅन स्टार्ट विथ एनी अमाऊंट. म्हणजे तुम्ही 500-1,000 रुपये तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. त्याच्या 4-5 पट आम्ही तुम्हाला लिमिट देतो, आम्ही तुम्हाला स्वतःचे पैसे वापरायला देतो, जेणे काही लोक आणखी चांगला प्रॉफिट करतील. आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो, ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या रीतीने कमीत कमी पैशामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही चांगले पैसे त्यातनं कमवू शकता. हे सगळं आता आपल्याकडे वेळेची कमी असल्यामुळे मी थोडक्यात सांगतोय, पण ज्यावेळी तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळा येतात त्याचं तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन दिला, तर नेमकं आम्ही तुम्हाला काय काय देतो यामध्ये, आणि नेमकं सामान्य माणसाला मग तो कुठली व्यक्ती असो आणि त्याचा वयाची शिक्षणाची पण काही अट नाही आहे, त्यांना कसा रीतीने फायदा आम्ही देतो, आम्ही तुम्हाला त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आमच्या मोफत कार्यशाळेत तुम्हाला प्रॉपरली देतो. नक्की. आणि जसं आपण आज म्हणतो की शेअर मार्केटमध्ये सुद्धा अनेक रहस्य आहेत, त्यातले आपण काही सांगितली आणि त्या दृष्टिकोनातून लोकही विचार करतील, परंतु जेव्हा गोष्ट येते इन्व्हेस्टमेंटची किंवा गुंतवणुकांची, तेव्हा सुद्धा कुठे ना कुठेतरी त्यांची धावपळ होते. कोणत्या योग्य माणसाला जाऊन विचारायचं, किंवा बऱ्याच जणांचं एकत्र लमसम अमाऊंट आलेली असते, मग कुठे जायचं, काय करायचं हे त्यांना कळत नाही. तेही आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. त्याविषयी इन्व्हेस्टमेंटबद्दल लक्षात आमचं एक सेशन झालं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचं, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण ज्ञान देतो, नेमकी कुठे गुंतवणूक करायची, काय करायची. म्हणजे ते असं सेशन आहे की तुमचे 95% डाऊट्स हे तुमचे त्या सेशनमध्ये क्लिअर होतील. त्यात पण काही 5% राहिलं तर मला पर्सनली भेटू, मी त्यामुळे तुम्हाला पर्सनली गाईड करतो. आज मॅडम अशी भरपूर लोक आहेत ज्यांचे मी करोडो रुपये वाचवलेले चुकीच्या गुंतवणुकीपासून, चुकीच्या डिसिजनपासून, आणि त्याचा आम्ही 1 रुपया देखील घेत नाही लोकांकडनं त्या पर्सनल गायडन्सचा. असं आहे. तर त्यामुळे ते पण तुम्हाला फायदा मिळतो. आणि आज अशा प्रेक्षकांना आज अनेकदा मी मॅडम पाहिलेलं आहे लोकांना की आयुष्यभर चांगला पैसा कमवतात नोकरी किंवा व्यवसाय करून, एक चुकीचं डिसिजन तुमचं अख्खी आयुष्याची कमाई तुम्हाला घालवू शकते. तर ते म्हणून ते त्याची माहिती असणं ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही लोकांना पर्सनल लेवलला गायडन्स करतो. मी स्वतः पण पर्सनली मीटिंग देऊन लोकांशी मी त्याबद्दल बोलत असतो. नक्की. तर या अनुषंगाने जसं आपण म्हणतोय आज आपण रहस्य तर सांगतोच आहे, आणि इतर शेअर मार्केटच्या आपल्या मोफत कार्यशाळेत त्याविषयी आपण थोडं प्रेक्षकांना ज्ञान देऊया. परंतु इथे वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. सांगायला प्रेक्षकांनो, आमच्या शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक रिलेटेड मोफत वेबिनार देखील चालतात. त्या वेबिनार नेमक्या कशा अटेंड करायचे हे सांगण्याआधी त्यामध्ये नेमकं आम्ही शिकवतो काय, तर मला नक्कीच मला सांगायला आवडेल. त्यामध्ये आम्ही मेनली तुम्हाला 2 गोष्टी शिकवतो. पहिले म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची उलाढाल होते, रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवणं, त्याला बोलला तर शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यासाठी तुम्हाला शिक्षणाची वयाची वगैरे काही अट नाहीये, कोणीहून त्यामध्ये कामही करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो, किंवा इव्हन एक कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणीहून त्यामध्ये काम हे करू शकतं. अशा प्रश्नाला समजा तुम्ही जर 1,00,000 रुपये लावले तर तुम्हाला दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जर लावले तर दिवसाला त्यात तुम्ही 700-800 रुपये तुम्ही सहज कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलीही कसली अट नाहीये, कुठली शिक्षणाची काही अट नाहीये. लक्षात घ्या, अनेकांना वाटतं की जर शेअर बाजार वर गेलं तरच पैसा बनतो, जर मार्केट खाली पडलं तर पैसा बनत नाही. असं काही नाही प्रेक्षकांनो. मान्य आहे, ह्या लोकांचा भरपूर मोठा गैरसमज आहे. मान्य आहे की जर शेअर बाजार वर गेलं तर भरपूर चांगला पैसा नक्कीच बनतो, पण जर मार्केट खाली पडलं तर डबल पैसा बनतो. पण त्याचं आपल्याला योग्य ज्ञान असलं पाहिजे. तो कसा काय बनतो, कसं बनतं हे सगळं तुम्हाला मी आमच्या मोफत वेबिनारमध्ये सगळं मी तुम्हाला समजवणार आहे. आता लक्षात प्रेक्षकांनो, अजून एक तुम्हाला गोष्ट मला नक्कीच मला सांगायला आवडेल की जे आम्ही बोलतो ते आम्ही करून दाखवतो, म्हणूनच आज भरपूर लोकांना चांगला फायदा झालेला आहे.
आज जर तुम्ही युट्यूबवर जाल तुम्हाला अनेक लोकांचे जेन्युइन टेस्टिमोनियल्स दिसतील जे स्वतःहून सांगतात की आम्ही भरपूर पैसे कमवताना भरपूर चांगला फायदा हा होत आहे. तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. आम्हाला व्हॉट्सअपवर लोक आपले टेस्टिमोनियल्स पाठवतात. ते जसे पाठवतात तसे आम्ही ते युट्यूबवर आम्ही टाकतो, जे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. नक्कीच तुम्हाला ते टेस्टिमोनियल्स लोकांचे आवडतील. आणि तुम्ही शेअर ट्रेडिंग मध्ये तुम्ही कमीत कमी वेळ तुम्ही जास्तीत पैसे कमवू शकता. हा त्याचा सर्वात मोठा हा फायदा आहे. तुम्ही दिवसातनं एक 10-12 मिनिटं जर दिली तुम्ही शेअर्स निवडायला तर तरी पण तुम्ही त्याच्या ट्रेडिंग मधून भरपूर चांगला पैसा कमवू शकता. तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठेपासून ट्रेडिंग करू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्व्हर्ट करू शकता. हे शेअर बाजाराचं वैशिष्ट्य आहे. अशाच प्रकारे इव्हन आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीचे ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर आपण बाकी कुठून कसे पैसे वाढवू शकतो, आपण नेमके कुठे चुका करतो आणि त्यातनं आपण नेमकं कसं सुधारलं पाहिजे ह्याचं आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान हे देणार आहे आमच्या मोफत वेबिनार म्हणून. अशा प्रश्न आज आपण जे कमवलेले पैसे आहेत त्याला जर आपण योग्य चालना देत नसू तर नक्कीच आपली आर्थिक प्रगती होणार नाही. जोपर्यंत तुम्ही पैशासाठी काम करताय तोपर्यंत तुम्हाला पैसा फॉलो करणार नाही. ज्यावेळी तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला त्यावेळी तुम्ही भरपूर चांगली भरभराट कमवाल, जे की आमचं करायचं काम हे आहे. आणि नक्कीच तुम्हाला स्क्रीनवर आमचे वेबिनारचे डिटेल दिसत असतील. आजचा आपला कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच आपला वेबिनार सुरू होणार आहे युट्यूबवरती. तुम्हाला युट्यूबवरती टाईप करायचं शशांक रावले, शशांक SHASHANK RAWALE. तुम्हाला शशांक रावले हे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माझं चॅनल दिसेल. त्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला लाईव्ह प्रीमियर तुम्हाला वेबिनार जस्ट चालू होताना तुम्हाला दिसेल, तो तुम्हाला अटेंड करायचा आहे. जवळपास 1-1.5 तासाचा तो वेबिनार आहे कमीत कमी, तो तुम्ही अटेंड करा. तुम्हाला भरपूर चांगलं ज्ञान त्या वेबिनार मधनं मिळणार आहे. असं ज्ञान जे तुम्हाला कधीच कुठे मिळालेलं नसेल. नक्कीच तुम्हाला तो वेबिनार भरपूर आवडेल आणि त्यातनं नक्कीच एक तुम्हाला चांगली शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक रिलेटेड तुम्हाला एक चांगली त्यातनं एक दिशाही मिळेल. आणि तुम्ही एकदा शेअर ट्रेडिंग शिकल्यानंतर तुम्ही रोजच्या रोज चांगले पैसे कमवू शकता. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांना त्यातनं चांगला फायदा आला आहे. तर नक्कीच तुम्ही आपला कार्यक्रमाला लगेचच तुम्ही युट्यूबला लॉग इन करा आणि तुम्ही आमचा वेबिनार बघू शकता. नक्कीच हा वेबिनार तुम्हाला भरपूर आवडेल. भरपूर त्यातनं ज्ञान हे तुम्हाला मिळेल, जे तुम्हाला आयुष्यभर ते ज्ञान तुम्हाला कामाला येईल. थँक्स, धन्यवाद. तुम्ही आमचा कार्यक्रम बघून भरपूर धन्यवाद. थँक्स लॉट.